समजा एखादा वडील त्यावेळेला डॉक्टर नाही होऊ शकला तर तो काय विचार करतो की माझं मूल डॉक्टर झाला पाहिजे. परंतु आता तर बघितलं ना, लहानपणापासून बघा तुम्ही, एखाद्या मुलीचं लग्न झालं, आई आणि वडिलाला स्वप्न पडतंय ते दोनच गोष्टींचं पडतंय. ते कुठलं स्वप्न पडतंय? माझं मूल झालं तर मी त्याला काय बनवेन, काय बनवेन? एक तर डॉक्टर बनवेन किंवा इंजिनियर बनेन. हे स्वप्न पडतंय मित्रांनो. पण मी तर सांगतो तुम्हाला की आज ज्या स्टेजला तुम्ही आहेत ना, त्याच्यामध्ये खऱ्या संधी कुठे आहेत? खऱ्या संधी कुठे आहेत की आपल्या देशामध्ये बघा सायन्स इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही बेंगलोरचं नाव ऐकलंय का नाही? ती बेंगलोरची ही जी इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, ही देशामधली सगळ्यात चांगलं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ, ज्याला फंडामेंटल सब्जेक्ट्स आता म्हणतो, फंडामेंटल सायन्स असं म्हणतो, याच्यामध्ये काम करणारी संस्था आहे. याच्यामध्ये तुम्ही एकदा ऍडमिट 12वी नंतर झाला रे झाला की त्याच्यापासून ते पीएचडी होण्यापर्यंतचा पूर्ण खर्च ते करते. तुम्ही पीएचडी ला ऍडमिशन झालं रे झालं की तुमची पोस्टिंग कुठंतरी पाहुण्यांना होईल, ते 50 लाखात होईल, 1 कोटीत होईल किंवा 1.5 कोटीमध्ये पण होईल. बरोबर आहे? तर हे इन्स्टिट्यूट कुठे कुठे आहे? तर आपल्या महाराष्ट्रात पण आहेत. महाराष्ट्रामध्ये सायन्स इन्स्टिट्यूट आहे, एक आहे, त्यानंतर भोपाळमध्ये एक आहे, ओरिसामध्ये भुवनेश्वरला एक आहे आणि अजून एक आहे. मला वाटतं की थोडा वेगळा विचार करायला सुरुवात करा. मला वाटतं की तुम्हाला ज्याची आवड आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं करिअर बनवा. तुम्हाला स्पोर्ट्समध्ये आवड आहे, स्पोर्ट्समध्ये बनवा. तुम्हाला गायक व्हायचंय, गायक बना. ऍक्टिंग मध्ये करायचं, ऍक्टिंग मध्ये करा. काय झालं माहितीये का, आपण कुणाच्या तरी इच्छा पूर्ण करत असतो. इच्छा मग ती वडिलांची असेल, आजोबांची. माझ्या आजोबांनी सांगितलं की माझं पोरगं, माझा नातू डॉक्टरच व्हायला पाहिजे. डॉक्टर नाही झाला आणि हॉस्पिटल तयार केलं तरी चालेल ना. डॉक्टर पुन्हा किरायाने ठेवले तरी चालतील ना, काय प्रॉब्लेम आहे? त्याला डॉक्टरला फीस देऊन डॉक्टरला आणता येईल ना तिथं. समजा मी एखादा MBA झालो, मी डॉक्टर नाही झालो आणि माझ्याकडे पैसा, मी खूप मोठं हॉस्पिटल बांधलं, मी 100 डॉक्टरला माझ्या इथं ठेवू शकतो की नाही? तर मला वाटतं वेगळा विचार करायची गरज आहे. आपण जो विचार करतोय तो एक साचेबद्ध विचार आहे की फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच. परंतु डॉक्टर आणि इंजिनियर पेक्षा सुद्धा जग खूप सारं वेगळं आहे की नाही? साधा उदाहरण घेतलं, आता जर तुम्ही पिक्चर बघताय का नाही? मी तर बघतो, तुम्ही बघताय का नाही? किती लोक बघताय? खरं बोलायला आणि बघताय असं बघायला तर काय हरकत आहे की? आता जे हिरो किंवा हिरोईन फील्ड मध्ये आहेत ना, हे एका पिक्चर साठी किती घेतात माहिती? सलमान खान किती घेतो? 200 कोटी घेतो एका पिक्चरला. MBBS केलंय, इंजिनिअरिंग केलंय कुठं? हे की दुसरे हिरो पण घ्या त्याच्यासोबतची कुठली पण, त्यांनी पॅशन बनवलं. ऍक्टिंग हे त्यांचं पॅशन आहे, बरोबर आहे? त्याच्यामध्ये त्यांनी करिअर बनवलं आणि तो आज त्या क्षेत्रामध्ये. आपण पण असा वेगळा विचार केला पाहिजे. बघा, पालकांना काय झाले माहिती का, की पालकांच्याच डोक्यामध्ये बसतं की माझं पूर्ण डॉक्टर होईल किंवा इंजिनियर, याच्यापेक्षा काय होईल. पण मित्रांनो, याच्यापेक्षा खूप चांगल्या संधी सांगतो तुम्हाला. तुम्ही जर मुंबईमध्ये KEM हॉस्पिटलचं नाव ऐकलंय, KEM, JJचं नाव ऐकलंय, नायरचं नाव ऐकलं, लोकमान्य टिळक ऐकलंय, हे सगळे मुंबईमध्ये, मी म्हणे मुंबई नाही, इंडियामध्ये टॉपमोस्ट मेडिकल कॉलेज आहे. आता खरी संधी माझ्या 12वी सायन्सच्या विद्यार्थ्याला कुठं असेल तर ते सांगतो. आज तुम्ही बघा, प्रत्येक ठिकाणी स्पेशलायझेशन झालं आहे की नाही? नाकाचा डॉक्टर वेगळा, डोळ्याचा वेगळा, कानाचा वेगळा, आहे की नाही? स्किनचा वेगळा, बरोबर आहे की नाही? पुन्हा ऑर्थोपेडिक वेगळा, प्रत्येक ठिकाणी स्पेशलायझेशन. जसं डॉक्टरमध्ये स्पेशलायझेशन आलंय ना, पण डॉक्टर सगळं मेंटेन नाही करू शकत. आपण म्हणतो की पेशंट कुठं आहे, तर तो ICU मध्ये आहे. ICU हे सगळं AC असतं, ज्याच्यामध्ये कंट्रोल केलेलं असतं सगळे सिस्टीम. आता हे ICU चालवतो कोण? तर ICU BSc ICU पण आहे. BSc कार्डिओलॉजी आहे. BSc जेवढे मी मेडिकलचे फील्ड सांगितले सगळ्यामध्ये BSc आहे. हे BSc नाही करायचं. आता आपण मुंबईमधून जाऊन ते BSc करायचं. आणि तुम्हाला एक सांगतो की ते BSc, समजा कार्डिओलॉजी मध्ये माझं BSc झालं आणि समजा मला कॅनडाला जायची संधी आली, डॉक्टर पेक्षा जास्त सध्या इंग्लंड आणि कॅनडामध्ये, अमेरिकामध्ये कोण कमवत असेल तर ही कार्डिओलॉजिस्ट, ICU स्पेशालिस्ट किंवा दुसरे जे ट्रेड BSc मध्ये आहेत मेडिकलशी रिलेटेड, हे सगळे जास्त कमवतात. UK ज्याला म्हणतो, युनायटेड किंगडम किंवा इंग्लंड मध्ये जर आपण बघितलं, डॉक्टर पेक्षा जास्त
सपोर्टिंग स्टाफ जो असतो ना तो जास्त कमवतो. आपलं काय झालं ठरलेलंच आहे, एकदा इंजिनिअरिंग बघायचं नंतर मेडिकल बघायचं, थोडा वेगळा विचार करा. तुम्ही आता बघा की टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबईमध्ये आहे, तिथं पण प्रचंड कोर्सेस आहे. याला म्हणायचं पॅरामेडिकल कोर्सेस. काय म्हणायचं ना पॅरामेडिकल. या पॅरामेडिकल कोर्सेस मध्ये तुम्ही तुमचं करिअर बनावा. खास करून BSc तुम्ही मुंबईमध्ये करा. आता जातानाची एक भीती असते की जायचं कुठं, काय करायचं. ऍडमिशन तर घ्या, मार्ग निघेल. है की नाही? मार्ग निघेल, जेव्हा इच्छा असेल तेव्हा मार्ग निघेल. है की नाही? मित्रांनो, खूप प्रचंड संधी या फील्डमध्ये. आणि खास करून तुम्हाला सांगितलं का की बघा फॉरेन मध्ये टेक्निकल स्टाफ जेवढा असतो ना टेक्निकल, त्याला सगळ्यात जास्त सॅलरी सध्या आहे. म्हणून तुम्ही सायन्स मध्ये आहे ठीक आहे, MBBS मिळालं वेल गुड, नाही मिळालं नाराज नाही व्हायचं. त्याच्यापेक्षा वेगळी पण फील्ड आहे. मी म्हटल्यासारखं ही खूप सारे आता तुम्हाला कॉलेजेस सांगितले, असे कॉलेज पुण्यामध्ये पण आहे. सेंट जॉर्ज असेल मुंबईमधलं, पुण्यामध्ये असेल, नागपूरमध्ये चांगला इन्स्टिट्यूट आहे. एम्स जे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आहेत, जे आपल्या नागपूरमध्ये सध्या झालंय, दिल्लीमध्ये आहे, कितीतरी ठिकाणी मित्रांनो. थोडा वेगळा विचार करा. परंतु एक गोष्ट मात्र केली पाहिजे बरं का मित्रांनो, एक दोन गोष्टी आपण केल्या पाहिजे.